हॅलो फ्रेंड्स, झोका घे भरारी या पहिल्या मराठी शैक्षणिक ॲपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण शिकत आहोत 3.4 लेट्स मार्च बाय कैलास सत्यार्थी. माय ओनली एम इन लाईफ इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी अ चाइल्ड. कैलास सत्यार्थी असं म्हणतात आपल्या भाषणामध्ये, माय एम, माझं जे ध्येय आहे ते ध्येय, आयुष्यामधलं माझं ध्येय ते कोणतं आहे? दॅट फर्स्ट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी चाइल्ड. लहान मूल ते लहानपण त्याचं जगण्यासाठी प्रत्येक मूल स्वतंत्र आहे. फ्री टू ग्रो अँड डेव्हलप, प्रत्येक मूल वाढण्यासाठी विकसित होण्यासाठी स्वतंत्र आहे. फ्री टू ईट, स्लीप अँड सी डे लाईट, प्रत्येक मूल खाणं, झोपणं आणि सूर्यप्रकाश पाहणं याच्यासाठी ते स्वतंत्र आहे. फ्री टू लाफ अँड क्राय, प्रत्येक मूल हसणं आणि रडण्यासाठी स्वतंत्र आहे. फ्री टू गो टू स्कूल अँड अबोव्ह ऑल, फ्री टू गो टू स्कूल, प्रत्येक मूल शाळेत गेलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी ते स्वतंत्र आहे. फ्री टू ड्रीम, प्रत्येक मुलाला स्वप्न बघण्याचं स्वातंत्र्य आहे. आय हॅव द प्रिव्हिलेज ऑफ वर्किंग विथ मेनी करेजियस पीपल, प्रिव्हिलेज सन्मान, मान सन्मान, ऑफ वर्किंग विथ मेनी करेजियस पीपल, करेजियस धाडसी शूर लोकांच्या बरोबर काम करण्याची मला अनेक वेळा संधी मिळाली. हु हॅव द सेम एम, ज्यांच्याबरोबर ज्यांचे विचार आणि ध्येय माझ्यासारखीच आहेत. उदाहरणार्थ टॉम हार्किन, युसुफजाई मलाला यांच्यासारखे लोक. वी हॅव नेव्हर गिव्हन अप अगेन्स्ट एनी थ्रेट ऑर अटॅक अँड वी नेव्हर विल. बालकामगारांना सोडवताना अनेक वेळेला वी हॅव नेव्हर गिव्हन अप अगेन्स्ट एनी थ्रेट, अनेक वेळेला आम्हाला धमकी दिली गेली पण आम्ही कधीही त्याच्यातून दूर पळालो नाही. गिव्हन अप सोडून देणे, अगेन्स्टच्या विरुद्ध, ऑर अटॅक कधी हल्ले झाले, अँड नेव्हर वी विल, आणि कधीही याच्या पुढं आम्ही या अशा संकटांना घाबरून जाणार नाही. वी हॅव मेड प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डिकेड्स 10 years पिरियड, 10 वर्षांचा कालखंड, दशक. आपण गेल्या 10 वर्षामध्ये अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे बालकामगारांच्या बाबतीमध्ये. वी हॅव रेड्युस्ड द नंबर ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन बाय हाफ, रेड्युस्ड कमी केलेले आहेत. आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन, शाळा बाह्य मुलं, जी मुलं शाळेत येत नव्हती अशा मुलांच्यासाठी कार्य केल्यानंतर आज शाळाबाह्य मुलांचं प्रमाण आपण निम्म्यापर्यंत हाफ कमी केलेलं आहे. वी हॅव रेड्युस्ड द नंबर ऑफ चाइल्ड लेबरर्स बाय अ थर्ड, बालमजुरी करणाऱ्या मुलांचं प्रमाण आपण 1/3 कमी केलेलं आहे. वी हॅव रेड्युस्ड चाइल्ड मॉर्टॅलिटी, रेड्युस्ड कमी करणे, मॉर्टॅलिटी मृत्यू, मुलांचा मृत्यू दर आपण कमी केलेला आहे. अँड माल न्यूट्रिशन, कुपोषण, तेही आपण कमी केलेलं आहे. अँड वी हॅव प्रिव्हेंटेड स्टॉप्ड, थांबवलेला आहे. मिलियन्स ऑफ चाइल्ड डेथ्स, मिलियन्स, हजारो लाखो मुलांचा आपण मृत्यू आपण थांबवलेला आहे. बट लेट अस मेक नो मिस्टेक, पण अजूनही आपण चूक करून चालणार नाही. ग्रेट चॅलेंजेस स्टील रिमेन, चॅलेंजेस आव्हानं स्टील रिमेन, अजूनही शिल्लक आहेत, अजूनही अनेक आव्हानं आपल्यासमोर शिल्लक आहेत. फ्रेंड्स, द बिगेस्ट चॅलेंज और बिगेस्ट क्रायसिस नॉकिंग ऑन द डोअर्स ऑफ ह्युमन काइंड इज फिअर अँड इंटॉलरन्स. क्रायसिस, धोका, नॉकिंग, ठोठावतोय. सो द बिगेस्ट चॅलेंज ऑर द क्रायसिस, सगळ्यात मोठा धोका, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आपल्या दारावर टकटक करतोय, की जो आपल्या समोर उभा आहे, तो म्हणजेच ऑन द डोअर्स दॅट ऑफ ह्युमन मॅनकाइंड इज फिअर अँड इंटॉलरन्स. माणसाच्या मनामध्ये असणारी भीती आणि असहनशीलता हा सगळ्यात मोठा धोका सध्या आपल्या समोर उभा आहे. We have utterly failed our children in imparting an education. Utterly, totally failed, अपयश झालेलो आहोत. Imparting, giving, आपण आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्यापासून याच्यामध्ये आपण पूर्णपणे अयशस्वी झालेलो आहोत. An education that gives the meaning and objective of life, असं एज्युकेशन की जे आपल्या जगण्याचा अर्थ आणि त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ, जगण्याचं ध्येय मुलांना मिळवून देऊ शकेल असं शिक्षण अजूनही आपण देऊ शकलेलो नाही. An education that gives a sense of global citizenship among the youth, असं शिक्षण की जे तरुणांच्या मध्ये ग्लोबल सिटिझनशिप, मी या संपूर्ण जगाचा नागरिक आहे, ही जी गोष्ट आहे ही बिंबवणारं शिक्षण अजूनही आपण तरुणांना देऊ शकलेलं नाही. आय एम अफ्रेड दॅट द डे इज नॉट फार, व्हेरी फार अवे when the cumulative result of this failure will culminate in an unprecedented violence and that will be the suicidal of human mankind. I am afraid, मला याची भीती वाटते, that the day is not far away, तो दिवस खूप लांब नसेल, when the cumulative, जेव्हा एकत्रितपणे results of this failure, या अपयशाचे परिणाम will culminate, याचे दिसून येतील, प्रखर्षानं दिसून येतील,
इन एन अनप्रेसिडेंटेड व्हायोलन्स, अनप्रेसिडेंटेड, अमानुष, अवाजवी, आपण जो थांबवू शकत नाही असा व्हायोलन्स, हिंसेमध्ये त्याचे रिझल्ट आपल्याला दिसायला मिळतील. अँड दॅट विल बी द सुसायडल, ती कदाचित डेथ असेल, सुसायडल, आत्महत्या म्हणतो आपण ते, फॉर ह्युमन मॅनकाइंड, मानवजातीची हिंसा, मानवजातीचा शेवट तो कदाचित असेल. राईट्स, सिक्युरिटी, होप कॅन ओनली बी रिस्टोर्ड थ्रू एज्युकेशन. फक्त आपण एज्युकेशन जर मुलांच्या मध्ये दिलं तर वी कॅन रिस्टोअर, पुनरुज्जीवन करू शकतो. राईट्स, अधिकार, सिक्युरिटी, सुरक्षा, अँड होप, आशा, या गोष्टींचा पुनरुज्जीवन फक्त आपण शिक्षणाद्वारे करू शकतो. यंग पीपल लाईक मलाला सारख्या तरुण मुली ज्या पुढे येत आहेत या मुलींच्या शिक्षणासाठी, आय हॅव स्टार्टेड कॉलिंग हर माय डॉटर मलाला, नॉट जस्ट मलाला. कैलास सत्यार्थी मलालाला आपली मुलगी म्हणतायत. सो माय डॉटर मलाला अँड अदर डॉटर्स इन्क्लुडिंग कायनात. आणखी काही मुली आहेत की ज्या या क्षेत्रामध्ये काम करतायत, त्यापैकी कायनात, इनफॅक्ट तसं पाहायला गेलं तर 2 कायनात्स, 2 कायनात म्हणून मुली, शाजिया नावाची मुलगी, अँड द डॉटर्स फ्रॉम आफ्रिका, आफ्रिकेमधल्या काही मुली, अँड फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड, जगातल्या ज्या मुली शिक्षणासाठी पुढे येत आहेत त्या सर्व मुली, दे आर रायझिंग अप, त्या पुढे येत आहेत, अँड चुझिंग पीस ओव्हर व्हायोलन्स. दे आर चुझिंग, त्यांनी निवडलेलं आहे, शांतता निवडलेली आहे हिंसेच्या विरोधात. टॉलरन्स ओव्हर एक्स्ट्रीमिझम, जहालमताविरुद्ध त्यांनी टॉलरन्स, सहिष्णुता हा गुण त्यांनी स्वीकारलेला आहे. अँड करेज ओव्हर फिअर, धाडसाच्या विरुद्ध जाऊन, भीतीच्या विरुद्ध जाऊन धाडस त्यांनी स्वीकारलेलं आहे. द सोल्युशन्स आर इमर्जिंग, पुढे येत आहेत, निघतायत. सोल्युशन्स, उपाय, अनेक उपाय निघतायत. बट दीज सोल्युशन्स कॅनॉट बी फाउंड इन द डेलिबरेशन्स इन कॉन्फरन्सेस, चर्चासत्र, डेलिबरेशन्स, चर्चासत्रामध्ये फक्त चर्चा करून हे प्रॉब्लेम सुटणारे नाही आहेत. अँड कॅनॉट बी फाउंड इन प्रिस्क्रिप्शन्स फ्रॉम अ डिस्टन्स, फार अवे, अंतर. प्रिस्क्रिप्शन्स, लिहून दिलं, कुठल्याही ग्रंथामध्ये, कुठल्याही लिहून दिलेल्या गोष्टीमध्ये हे प्रॉब्लेम सोडवण्याची ताकद नाही आहे. त्याच्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागेल. दे लाय इन स्मॉल ग्रुप्स, या सगळ्यांची उत्तरं म्हणजे सापडतील इन स्मॉल ग्रुप्स, छोट्या छोट्या संघटनांच्या मध्ये याची उत्तरं सापडतील. अँड लोकल ऑर्गनायझेशन्स, स्थानिक ऑर्गनायझेशन्स, संघटना, त्यांच्याकडे याची उत्तरं सापडतील. अँड इंडिव्हिज्युअल्स, काही व्यक्ती आहेत जे समाजकार्य करतायत त्यांच्याकडे याची उत्तरं सापडतील. हु आर कन्फ्रंटिंग, फेसिंग, तोंड देत आहेत विथ द प्रॉब्लेम्स एव्हरी डे, रोजच्या रोज या संकटांना हे सामोरे जाणारे लोक आहेत, यांच्याकडे यांची उत्तरं आहेत. इव्हन इफ दे रिमेन अनएक्नॉलेज्ड, या क्षेत्रामध्ये काम करणारे आणि या सर्वांची उत्तरं असणारे हे लोक अनएक्नॉलेज्ड, आपल्याला त्यांची काहीही माहिती नाही आहेत, अज्ञात आहेत. अनरेकग्नाइज्ड, त्यांच्यापासून आपल्याला आजही कुठलीही गोष्ट आपल्याला माहिती नाही. अनरेकग्नाइज्ड, त्यांना कोणताही अजूनही मान्यता नाही आहे. अँड अननोन, ते अज्ञात आहेत. टू द वर्ल्ड द सोल्युशन्स आर विथ देम, जगापासून ते अज्ञात आहेत, मान्यता नसलेले आहेत, पण त्यांच्याकडं या सगळ्यांची उत्तरं आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, इथंपर्यंतचा पार्ट 1 आपल्याला समजला असेल. अधिक समजून घेण्यासाठी, अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पहा आणि झोकासोबत शिकत राहा.